मशालच निवडा. राष्ट्रपुरुषांना अभिवादन करून आजच्या या सभेला आपण सुरुवात करत आहोत. थोडं सहकार्य करा इकडच्या आपल्या सैनिकांनी. छत्रपती शिवाजी महाराज कृपा करून बाकीच्यांनी खुर्च्यावर विराजमान व्हा. हॅलो 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 गर्दी खूप झालेली आहे. स्पीकर स्पीकर वाढले स्पीकर. कृपा करून बाकीच्यांनी खाली चला. स्टेजवरची गर्दी. पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो साहेब तिकडून आता कोणाला हात सोडू नका. तुम्ही बाकीचे लोक खुर्च्यावर बसा. हॅलो हॅलो व्यासपीठावर कृपया गर्दी न करता युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. एक नम्रतेची विनंती, आपण कृपया बसून घ्या. विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. या साईडला जरा जे थांबले तरी जरा समोर या. यानंतर मधुकरजी तळपडे साहेब 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर पाटपाणी कृती समितीच्या वतीने उत्तमरावजी घोरपडे. स्टेजवरल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया सर्वांनी आपल्या पदाधिकारी खाली स्टेजच्या कृपया विनंती आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही खोड नाही. मनामध्ये सर्वांनी कृपया बसून घ्या आणि आजूबाजूला जे उभे आहेत त्यांनी खुर्च्यांवर बसा. मंडळी आहे त्यांनी कृपया मागे जाऊन खुर्च्यांवर बसलेलं बरं होईल. पक्ष कृपया सर्वांना विनंती आहे आपण उभे राहण्याऐवजी खुर्च्यांवर बसून घ्या आणि मधल्या पॅसेज मध्ये जे उभे आहेत समोरचे आपले शिवसैनिक यांनी कृपया खुर्च्यांवर बसा. मागे बसून घ्या चला लवकर. आणि आजूबाजूला जे उभे आहेत साईडला जे बसलेले त्यांनी खुर्च्यांवर बसा समोर. समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की माननीय आदित्यजी ठाकरे सभा झाल्यानंतर या ठिकाणी थांबणार आहेत. फोटो आपल्याला त्यावेळेस घेता येतील. विनंती आहे की सभेला सुरुवात आपल्याला करायची आहे. शिवसेनेच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण थोडा बसून घ्यायचं आहे. समोर 7 तालुक्यातून आलेले मान्यवर आहेत. सर्वांना सभा आदित्यजी आणि मान्यवरांना ऐकायचं आहे. विनंती आहे. या ठिकाणी मधुकरजी तळपाडे आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्यानंतर पाटपाणी कृती समितीच्या वतीने उत्तमराव घोरपडे सर. आपण बाकीच्यांनी कृपया खाली बसून घ्या. आता पत्रकार बांधवांकरता स्वतंत्र कक्ष आहे. सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्या ठिकाणी बसावं अशी विनंती आहे. कृपया नाना बाकीचे कृपया खाली बसून घ्या. सभेला सुरुवात आपण करत आहोत. कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अध्यक्ष साहेब, त्याचबरोबर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेत नाहीत, फक्त 2च मिनिटं दिली असल्यामुळे वक्ते बरेच असल्यामुळे मी आपला फार वेळ न घेता आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिक स्वागत. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला या शिर्डीमध्ये बदल करायचा आहे, या राज्यात बदल करायचा आहे, या देशात बदल करायचा आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी शपथ घेऊन या ठिकाणी आदरणीय वागचौरे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आणि आपली निशाणी आहे मशाल. आणि येणाऱ्या सगळ्या लोकसभेमध्ये आपल्याला जर आपल्या बेरोजगार मुलांना रोजगार हवा असेल, त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव द्यायचा असेल, त्याचबरोबर महागाई कमी करायची असेल आणि एक चांगलं सुशासन आपल्या देशामध्ये आणायचं असेल तर आपल्याला बदल करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या लोकसभेला आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तळपडे साहेब. एक विनंती आहे की हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात लाईव्ह होतो आहे. व्यासपीठावर कृपया कोणी गर्दी करू नका, उभे राहू नका. ते चांगलं दिसत नाही. आपल्या बरोबर संपूर्ण राज्य हा कार्यक्रम पाहतोय. आदित्यजी ठाकरे यांची सभा सर्व चॅनलला लाईव्ह होणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया आता त्या पोडियम जवळ आणि कुठेच कोणी उभं राहू नका. नम्र विनंती. यानंतर पाटपाणी कृती समितीचे उत्तमराव घोरपडे आपले विचार मांडतील. जय
शेतकरी बांधवांनो, गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून चातकाप्रमाणे वाट पाहणारे आपण शेतकरी, आपलं पाणी कुणी अडून धरलं होतं आणि आपल्याला नागवलं किती. तुम्हाला एक काळ असा माहिती आहे, एकाच घरामध्ये 3 मंत्री होते. राज्यामध्ये विरोधी पक्षनेते, त्याचप्रमाणे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्यामध्ये अध्यक्षपद, एवढे 3 मंत्रीपद एकाच घरात असताना आम्हाला वाटलं होतं आमचा नगर जिल्हा कॅलिफोर्निया होईल. परंतु मित्र, आपण पाहिलंय त्या 5 वर्षाच्या काळामध्ये कॅलिफोर्निया तर बाजूलाच राहिला, परंतु सहारा वाळवंट आमचं नगर जिल्ह्याचं करून टाकलं आणि फुकटच्या वल्गना करून आम्हाला भूलतापा केल्या. आम्ही शांतपणे खडकेवाक्याच्या सभेमध्ये बसलो होतो. आमची काय चूक होती, फक्त पाणी मागायचं होतं आम्हाला, तरी आमच्यावर लाठी चार्ज करायला लावला पोलिसांना आणि आम्हाला बेदम जोडपून काढलं. त्यावेळेला माननीय उद्धव साहेबांनी आमची बाजू घेतली आणि ज्या वेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी आमच्या धरणाला 2.5 वर्षामध्ये 1265 कोटी रुपये निधी दिला. माननीय जयंत पाटील साहेबांची मदत झाली, माननीय पवार साहेबांची मदत झाली, माननीय नामदार थोरात साहेबांनी आग्रह धरून आमच्या निळवंडे कृती समितीच्या आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने भक्कम बाजू धरून आम्हाला निधी दिला. काम पूर्ण झालं. थोरात साहेबांना आणि मी प्राजक्त दादांना त्यावेळेला म्हटलो, आपण आता धरणाचं लोकार्पण करून घेऊया. साहेब म्हणाले, नाही, थोडं काम अपूर्ण राहिलेलं आहे, तेलपर्यंत पाणी गेलं म्हणजे आपण करू. परंतु मित्र, त्यांना ते सहन झालं नाही आणि काम अपूर्ण असतानाच त्यांनी गद्दारी केली आणि पळून गेले कुठं, गुवाहाटीला. आणि तो पराक्रम केला. लोकार्पण त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं आणि आयत्या पीठावर नागोबा येऊन बसले, आयतं बटन दाबलं आणि आम्ही केलं असं म्हणून सांगितलं. म्हणून मित्र हो, आता गेल्या 4 महिन्यापासून चातकाप्रमाणे हा जिरायत भाग वाट पाहत आहे पाण्याची. परंतु आज देतो, 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, अशा भूलथापा करून हे पाणी त्यांनी संपवलं आणि नदीच्या लोकांना खाली जायकवाडीला काढून दिलं. आम्ही आता बिन पाण्याचे मरतो आहोत. माननीय नामदार थोरात साहेब, माननीय प्राजक्त दादा आणि माननीय उद्धव साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या कृपेने आमचं हे धरण झालं, आमचे कालवे झालेत. आता मी विनंती करतो माझ्या शेतकरी बांधवांना, अशा भूलथापा करणाऱ्यांना, ज्यांनी आपल्या संपूर्ण या परिसरातल्या संस्था उद्ध्वस्त करून टाकल्या, आमची सूतगिरणी गेली, आमची मुळा प्रवरा वीज संस्था गेली, आमचा गणेश कारखाना सुद्धा चालला होता. माननीय कोले साहेबांनी आणि थोरात साहेबांनी तो कारखाना वाचवला. माननीय तरपुरे साहेबांचा कारखाना आता त्यांनी मोडीत काढला. विचार करा मित्र हो, या संस्था किती देशोधडीला आमचे कामगार लागले, आता शेतकरी देशोधडीला लावायचे का? म्हणून मी विनंती करतो, आता उद्धव साहेबांच्या, पवार साहेबांच्या आणि माननीय नामदार थोरात साहेबांच्या पाठीशी उभं राहून दिलेले उमेदवार आपण जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, हीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घोरपडे सर. यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं डॉक्टर कडलक साहेब आणि त्यानंतर आम आदमी पार्टीच्या वतीनं प्रांताध्यक्ष आदितजी फाटके साहेब. संभाजी ब्रिगेड. चिन्ह मशाल आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा, चिन्ह आहे मशाल. धन्यवाद. अमोल साहेबांनी सांगितलंय तिथं महापुरुषाच्या फोटो मग कोणी थांबायचं नाही. बाजूला सारखा तुम्ही तिथून. निखिल बाजूला घे सगळ्यांना. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्जाच्या संदर्भात आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, युवा सेनेचे आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, या विचार मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे डॉक्टर तांबे साहेब, आपल्या या शिर्डी लोकसभेचे लाडके उमेदवार आदरणीय वाकचौरे साहेब, विचार मंचावर उपस्थित सर्वच पक्षाचे मान्यवर, या श्रामपूर मतदारसंघाचे आमदार कानडे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष रावसाहेबजी खेवरे साहेब आणि अकोले तालुक्याचे आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे, त्याचबरोबर
गडाख साहेब यांनी विचार मंचावर काँग्रेस आणि सेना, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्षाचे सर्व मान्यवर, त्याचबरोबर ज्यांच्या हातात ही लढाई आहे, जे खरोखर या देशात परिवर्तनाची पहाट पाहतात, ते आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे मित्रांनो. आजचा हा या ठिकाणी या लोकसभेचा यलगार व्यक्त करत असताना जसं आपण सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि फटाक्याची आतिषबाजी केली, मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीने एक विश्वास व्यक्त करतो का अशाच प्रकारचा कडकडाट, अशाच प्रकारची या ठिकाणी जी वाजत गाजत मिरवणूक आपण वाकचौरे साहेबांची याच वीरभद्रांच्या साक्षीने करूया असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आजच्या या मेळाव्यामध्ये एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, का एक गोष्ट आठवते, ज्याला आपण निवडून दिलं ते 10 वर्ष आपल्याकडे फिरकले नाही. आणि म्हणून इंद्रजित भालेराव म्हणतात, त्यांची एक कविता मला आठवते, शेख बाबा शेख लढायला शेख, शेतकऱ्याच्या पोऱ्या आता लढायला शेख. परंतु त्याचबरोबर पुढे असं म्हणतो का बाबा ज्याला निवडून दिलं त्याला आता पाडायला सुद्धा शेख. म्हणून आपण आता या मतदारसंघात बदल नक्की करणार आहोत. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे का मीडिया आपल्याला अशा प्रकारे कशा बदनाम करण्याचं षडयंत्र करतो. या देशातला मीडिया हा गोदी मीडिया नावाने प्रसिद्ध झालेला आहे. म्हणून सोशल मीडियाचं हत्यार आपल्या सर्वांना वापरायचं आहे. मी आदित्य साहेबांना विनंती करतो का जे जे शक्य आहे आपल्या युवा सेनेच्या माध्यमातून, वॉर रूमच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला इतिहास बदलण्याची संधी निर्माण झालेली आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देशातलं एक नवीन नेतृत्व देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करायचा आहे. म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, हमी भाव असेल, स्वामीनाथन आयोगाचा या ठिकाणी वापर करण्यास शिफारशी असेल, अनेक गोष्टी शेतकऱ्यांना नागवण्याचं काम या देशातल्या सरकारने केलेलं आहे. इतिहास साक्षीला आहे. ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ते भाजपमध्ये जाऊन पवित्र करण्याचं षडयंत्र यांनी रचलं. आणि म्हणून या पवित्र षडयंत्राला मातीत घालण्याचं काम आपण या आपल्या वाकचौरे साहेबांच्या निमित्ताने करतो. म्हणून आपल्या सर्वांना आपली जी निशाणी आहे त्या मशाल या चिन्हावर येत्या 13 तारखेला या प्रचंड प्रमाणात मतदान करून खासदार साहेबांना निवडून द्यावं ही विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अजित भाऊ खाटके यांनी आपले विचार मांडावे अशी त्यांना विनंती करतो. थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करा विनंती. मोदी शहाचा एकच कळ, केजरीवाल केजरीवाल, मोदी शहाचा एकच कळ, केजरीवाल केजरीवाल. सर्वप्रथम ठाकरे साहेब तू मागे बढो. सर्वप्रथम मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, उमेदवार भाऊसाहेबजी वाकचौरे, गडाख साहेब, तनपुरे साहेब, तांबे साहेब, कानडे साहेब आणि इतर सर्व मान्यवर, माझे मनोगत या ठिकाणी वेळेअभावी मी अगदी थोडक्यात मांडत आहे. मित्रांनो, ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे. सगळीकडे मी सांगतोय हे केंद्र सरकार म्हणजे काय आहे, तर 5 वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. हे केंद्र सरकार म्हणजे मित्र उद्योगपतींना धंदा, बीजेपीला चंदा, विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा, शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी महागाईच्या बोंबा. याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही. तुम्ही जर बघितलं तर या देशातले सगळे उद्योग कुणाकडे चालले? बंदरं असतील, एअरपोर्ट असतील, कोळसा खाणे असतील, ट्रान्समिशन असेल, सोलर असेल, धारावी पुनर्विकास असेल, ठराविक उद्योगपतींकडे जात आहेत. शेतकऱ्यांसाठी काय आहे? तुम्हा आम्हासाठी काय आहे? विरोधकांना ईडी लावायची. जो सत्य बोलतो, जो विरोध करतो त्याच्या पाठीमाग ईडी सीबीआयचा ससेमेरा लावायचा हे सरकारचं काम आहे. तुम्ही बघितलं अरविंदजी केजरीवाल असतील, मनीषजी सिसोदिया असतील, यांचा काय गुन्हा होता? त्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली, आरोग्याच्या सेवा उपलब्ध केल्या, त्यांना जेलमध्ये पाठवलं आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांना मंत्रिपदे दिले, काँग्रेसचे अकाउंट फ्रीज केले, शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडले. परंतु मी सगळीकडे सांगतोय तुम्ही नेत्यांची बेरीज करत आहात, पण ही जन्मताची मात्र वजाबाकी झाली. नेते गेले असतील, जन्म जर सर्वसामान्य जनता त्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून हा विचार करून हे हुकुमशाहीचं सरकार, भाजपचं सरकार गेलं पाहिजे. जनतेचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार मानणारे आपण मावळे आहोत. रयतेच्या कल्याणाचं राज्य या ठिकाणी आलं पाहिजे. हुकुमशाही गेली पाहिजे.
आणि या विचाराने म्हणून शेतकऱ्यांसाठी म्हणून आज कांद्याची परिस्थिती काय, निर्यात बंदीने सगळं वाटोळं केलं, दुधाची परिस्थिती काय, ऊसाची परिस्थिती काय, आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून ही निवडणूक आहे. वैयक्तिक भांडणाची निवडणूक नाही. मी तुम्हाला सांगितलं तसे उद्योगपतींचं हुकुमशाहीचं सरकार घालून इंडिया आघाडीचं सरकार आणणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि यासाठी म्हणून आपले उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मशाल चिन्हावर फुले मारून येत्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब वागचौरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आणि त्या निमित्ताने हुकुमशाही सरकार हटवण्याचं काम कार्य आपल्याला करायचंय. माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. नेते काम करत असतात, कार्यकर्ते काम करत असतात, पण इथे जमलंय प्रत्येक तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात मी सांगतोय, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते करणार आहातच, पण आपणही काम करायचंय. आजपासून प्रत्येकाने दररोज 50 फोन केले पाहिजे आणि 25 घरापर्यंत आपण वैयक्तिकरित्या पोहोचलो पाहिजे. मग कुणाचा फोन आला, आपला फोटो वापरला का, कुणाचे नाव बातम्यात येत आहे, हा विचार करण्याची वेळ नाही. आपला देश एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन थांबला. तुमची आमची जनतेविरुद्ध हुकुमशाहीची लढाई आहे आणि म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घ्या. एवढी एक गोष्ट पुढच्या काही दिवसामध्ये करा की 50 दररोज फोन, 25 घरामध्ये पोहोचणं वैयक्तिकरित्या. आपला उमेदवार लाखाच्या आणि त्या पुढच्या मताधिक्याने विजयी होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. मान्यवर खूप आहेत. एक विनंती आहे की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भाऊ चौगुले उपस्थित आहे, ॲडव्होकेट पंकज लोंढे उपस्थित आहे, श्रीकांत मापारी उपस्थित, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नंतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी वरपे यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर सन्माननीय आमदार लहुजी कानडे साहेब. आजच्या या इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वागचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेला आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले महाराष्ट्राचे भावी नेते, तरुण हृदय स्थान आदित्यजी ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नगर जिल्ह्याचे सुपुत्र, शिवसेनेचे माजी मंत्री आदरणीय शंकररावजी गडाख साहेब, आमदार लहुजी कानडे, आमदार सुनीलजी शिंदे आणि उमेदवार भाऊसाहेबजी वागचौरे, सर्वच पक्षाचे डॉक्टर सुधीरजी तांबे, सर्वच पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी या पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, येत्या 13 तारखेला आपल्याला दर 5 वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकरता मतदानाला त्या ठिकाणी सामोरं जायचं. मागच्या 5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याच घटकाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले नाही. मग युवक असतील तर बेरोजगारी वाढली, आमच्या महिला भगिनी असतील तर महागाई वाढली, आमचे शेतकरी बांधव असतील तर शेतमालाला त्या ठिकाणी भाव नाही. या ठिकाणी आपण प्रामुख्याने सगळे शेतकरी बांधव आहे. आपल्याला सांगितलं जातं किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर मोदी 6,000 रुपये टाकतात. आपण एक सारासार विचार केला पाहिजे. कुठलाही शेतकरी असो, 2-4 एकरावाला, तो वर्षभरामध्ये कृषी सेवा केंद्रातून फवारे असतील, तणनाशक असतील, खतं असतील, या माध्यमातून लाखभर रुपयाची त्या ठिकाणी खरेदी करतो. त्याच्यावर आपल्याला 12 ते 18% GST द्यावा लागतो. आपल्याच खिशातून वर्षाकाठी 18-20 हजार काढायचे आणि त्याच्यातले 5-6 हजार आपल्याला द्यायचे, असा धंदा या मोदी सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. कुणीतरी मगाशी शेतीमालाच्या भावाचा उल्लेख केला. आजही 2012चा तो पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये 2012 साली त्यांनी मागणी केली होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आज 2024 आहे, 12 वर्ष झाले सोयाबीनला आजचे बाजार 4,500 रुपये. म्हणून हे नेहमी आपल्याला खोटी आश्वासनं देतात. यांचं प्रत्येक आश्वासन त्या ठिकाणी खोटं आहे. एक वेगळं चित्र आपल्या समोर उभं करतात. सांगतात देशामध्ये, जगामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5व्या नंबरला आम्ही नेली म्हणून. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. 2 भावांचं कुटुंब आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये, तो पैशावाला आहे की 10 भावाचं कुटुंब ज्याचं उत्पन्न 20 लाख रुपये, तो पैशावाला आहे?
4 नंबरचा देश 12 कोटीची लोकसंख्या, 6 नंबरचा देश 7 कोटीची लोकसंख्या, हा देश 144 कोटीचा आहे. हे खोटं आहे की आपण जगातली 5वी आर्थिक महासत्ता आहे. दरडोई उत्पन्नामध्ये 195 देशामध्ये 143व्या नंबरला भारत आहे. श्रीलंका सुद्धा 133व्या नंबरला आहे. त्यामुळे खोट्या भाषणांवर आपण जाऊ नका. या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात जेव्हा पैसा येईल, या देशातल्या बेरोजगाराला जेव्हा नोकरी मिळेल, तो दिवस खरा आपल्याला आणायचा आहे. त्याकरता उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, अरविंदजी केजरीवाल असतील, या सगळ्या मंडळींना आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा. इथं आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. महागाईवर आपण फक्त गॅस पुरतं बोलतो का 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयावर गेला. सकाळी झोपेत उठल्यापासूनची प्रत्येक गोष्ट तिप्तीवर गेली. साधी दात घासायची टूथपेस्ट 20 रुपयाची 60 रुपयाला झाली. कुणतरी मागाशी म्हटलं पॅरासिटामॉलची गोळी 15 रुपयाला झाली. अहो हे लहान लहान पोरं आपले शाळेत जातात, त्यांच्या खोडरबरवर सुद्धा जीएसटी आहे, त्यांच्या पेन्सिलवर सुद्धा जीएसटी आहे. कॉलेजात मुलं जातात त्यांच्या बॉल पेनवर 18% जीएसटी आहे. आपण जर महिन्याला 50,000 रुपये खर्च करत असू तर 9,000 रुपये दर महिन्याला आपल्याला जीएसटी या सरकार आपल्या खिशातून काढून घेतं. आणि प्रचंड महागाई वाढलेली आहे. आपले रोजचे प्रश्न त्या ठिकाणी सुटायला तयार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 13 तारखेला मशाल या चिन्हाचं बटन दाबून आपले खासदार भाऊसाहेबजी वागचौरे यांना प्रचंड मताने आपण विजय करावा असे आवाहन आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर श्रीरामपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय लवजी कानडे साहेब आणि त्यानंतर आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब. आपल्या सर्वांचे मित्र माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेबांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा अर्ज आज आपण अत्यंत वाजत गाजत आणि उत्साहामध्ये भरला. त्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित या राज्याचं युवा नेतृत्व आदरणीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेब, नेवासा मतदारसंघाचे आमदार आदरणीय शंकररावजी गडाख साहेब, आमचे मार्गदर्शक नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, संदीपजी वरपे साहेब, सर्व पक्षांचे पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्ष काँग्रेसच्या सौभाग्यवती लताताई डांगेताई, कार्याध्यक्ष सचिनजी पवार, सचिनजी गुजर, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित भावांनो आणि भगिनींनो, खरं तर 14 साली मोदी साहेबांच्या भारतीय जनता पक्षानं पैशाच्या बळावर माध्यमावर ताबा मिळवत खोटं बोलण्याचा एक महाप्रचंड खेळ केला. त्यांनी बरोबर आम्हा बहुजन समाजातील जनतेचा जी आंतरिक श्रद्धा आहे त्याचा बरोबर फायदा उचलला. आमच्या अडीअडचणीचा बरोबर फायदा उचलला आणि त्या सर्व सोडवू अशा स्वरूपाचं प्रचंड खोटं पेरायला सुरुवात केली. आम्ही तुमची महागाई रद्द करू. 400 रुपयाला 14 साली सिलेंडर होतं. त्या स्मृतीताई इराणी तो सिलेंडर खांद्यावर घेऊन फोटो काढून त्याचे मीम्स बनवून आपल्याला पाठवत होत्या. आज ते सिलेंडर 1100च्या पार गेलं. प्रत्येक वर्षाला 2-2 कोटी नोकऱ्या देऊ अशी भुरळ आमच्या युवांना घातली, युवकांना घातली. केलं काहीच नाही. परंतु वेगवेगळ्या जाती गटातील, धर्म गटातील लोकांच्या मध्ये भांडणं लावून या आरक्षणावरून आपापसामध्ये रणकंदन केलं. नोकऱ्या भरल्याच नाहीत. शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं उत्पन्न डबल करू.
डबल तर झालंच नाही. आता संदीप भाऊ सांगत होते, जेव्हा जेव्हा शेतामध्ये माल येईल, पीक येईल, तेव्हा तेव्हा आपल्या भांडवलदार मित्रांसाठी कधी आयात करून तर कधी काहीतरी वेगळंच कारण देऊन शेतकऱ्यांचा माल अत्यंत कमी किमतीमध्ये त्याला भाव मिळणार नाही, त्याला परवडणार नाही, अशा पद्धतीनं या लोकांनी विकत घेण्याचा सपाटा लावला. मित्रांनो, राहत इंदोरीचा एक उत्तम शेर आहे, भारतीय जनता पक्षासाठीच लिहिलेला. त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं. या सर्व लोकांनी केलं काय? राहत म्हणतात, झूठों ने झूठों से कहा सच बोलो, झूठों ने झूठों से कहा सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो, घर में झूठों की मंडी है, घर में झूठों की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. आमच्या श्रद्धाळू लोकांसाठी राहत लिहितो, गंगा मैया पानी में जो डूबे सभी आपने थे, गंगा मैया पानी में जो डूबे सभी अपने थे, नाव में छेद किसने किया सच बोलो. मित्रांनो, मिस्टर प्रभाकर नावाचे एक गृहस्थ आहेत, या देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत श्रीमती निर्मला सीतारामन त्यांचे मिस्टर, त्यांनी सांगितलं, या देशामध्ये मोदी साहेबांच्या सरकारनं जे इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणले, ते बॉन्ड्स म्हणजे मोदी गेट आहे. त्या बॉन्डच्या माध्यमातून मोदीच्या सरकारने एकमेव कार्यक्रम राबवला, चंदा दो और धंदा लो. या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये अखंड डुंबत या देशातील शेतकऱ्यांची, या देशातील युवकांची, या देशातील आमच्या माता भगिनी असणाऱ्या नारी शक्तींची घोर घोर विटंबना केली आणि त्यांचं हे कारस्थान मित्रांनो आता उघड झालंय. ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हे सर्व पेरलं, तो सोशल मीडिया आता त्यांच्याबद्दल काय बोलतोय ते आपण बघा. या देशातील वारं कोणत्या दिशेला जात आहे ते बघा. मित्रांनो, ही माणसं बाबासाहेबांच्या घटनेच्या नरड्याला नख द्यायला निघालेली आहेत. आमचं स्वातंत्र्य, आमची समता, आमची बंधुता नष्ट करून ही माणसं आपापसामध्ये आपल्याला लढवायला निघालेली आहेत. एकच विनंती करेल, हे पुन्हा सत्तेवर राहता कामा नयेत. काँग्रेस पक्षानं आमचे नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत या देश उभा आडवा पायी पायदळी घातला आणि आता आपल्याला एक नवा जाहीरनामा, जो आमचा शेतकरी, महिला, युवक या सर्वांच्यासाठी म्हणून दिला. मला वाटतं मित्रांनो, वेळेची मर्यादा आहे. आता आपल्याला बदल हवा आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. आपल्या भाऊसाहेब वागचौऱ्यांना आपल्याला खासदार करायचं आहे. त्यांचं मशाल चिन्ह 13 मे रोजी सर्वांनी लक्षात ठेवून मोदीला घरी पाठवण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कानाडे साहेब. यानंतर आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन भाऊ गुजर, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी मुरकुटे, अशोक नाना कानाडे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदाशिवजी साबळे उपस्थित झाले. अरुण पाटील नाईक उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार, माजी खासदार आणि आता पुन्हा जे खासदार होणार आहेत, आपण सर्वजण त्यांना खासदार करणार आहोत, ते माननीय भाऊसाहेब वागचौरे यांचा नुकताच आपण फॉर्म भरलेला आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील युवकांचे नेते, केवळ शिवसेनेचेच नाही आहे, सर्वच युवकांना आवडणारे आदित्यजी ठाकरे, त्याचप्रमाणे आपले माजी मंत्री माननीय शंकररावजी गडाख साहेब, माननीय आमदार लहुजी कानडे साहेब, माननीय आमदार शिंदे साहेब, संदीपजी वरपे, सर्वच आता मान्यवर. आपल्याला खऱ्या अर्थाने 13 तारखेवर लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो, आता सर्वांनीच वर्णन केलेलं की हे जे शासन आहे सध्या दिल्लीमध्ये काम करणारं, एक तर खोट्या अफवा, त्यांचं एकच शक्तिस्थान आहे, ते म्हणजे खोटं बोलायचं.
बेमालूम कोणी खोटं बोलायचं एवढं या लोकांना खूप चांगलं जमतं. 14 सालची निवडणूक खऱ्या अर्थाने आपण लोकांना लक्षात आणून दिली पाहिजे की कशात खोट्या थापा त्या ठिकाणी मांडल्या आणि ते इतके भारी आहेत की नंतर सांगतात की हा निवडणुकीचा जुमला होता म्हणे. त्यामुळे अशा खोट्या बोलणाऱ्या लोकांना खरं म्हणजे आपण पहा की प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं. आज शेतकरी मी प्रत्येक ठिकाणी हिंडतोय, नाशिकला जातोय, प्रचंड होरपळतोय शेतकरी. त्याच्या कांद्याला भाव नाही, त्याच्या द्राक्षाच्या प्रश्नांची अडचण झाली, त्याच्या दुधाला भाव नाही आहे, त्याच्या सोयाबीनला भाव नाही आहे. खरं तर हा शेतकरी हा बळीराजा हा आपल्या देशाचा पालक आहे. आज त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष त्या ठिकाणी होत आहे. तीच परिस्थिती मित्रांनो कामगारांची आहे. तुम्हाला सांगितलं पाहिजे की कामगारांचे असे कायदे बदलले. आपण खरं पाहिलं असेल की अत्यंत वाईट कायदे या ठिकाणी कामगारांच्या बाबतीत आणलेले आहेत. कामगारांना कुठला अधिकार त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये खरं तर या देशामध्ये 50% महिला, 50%पेक्षा जास्त महिला मतदार आहेत. आपण सर्व महिलांनी हे ठरवलं पाहिजे की जे अत्याचार अन्याय झाले, ज्या आमच्या कुस्तीवीर महिला त्या ठिकाणी तो भारतीय जनता पार्टीच्या खासदाराबद्दल आंदोलन करत होते, काय केलं मोदी सरकारने याचा जाब विचारण्याची खऱ्या अर्थाने आपल्याला संधी आलेली आहे. आणि ती आपण मशालीवर बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला तो जाब त्या ठिकाणी विचारला गेला पाहिजे. आपण पाहिलं असेल की मणिपूरमध्ये एवढे मोठे अत्याचार झाले, सगळं मणिपूर त्या ठिकाणी जळतंय. माननीय पंतप्रधानांना त्या ठिकाणी मणिपूरमध्ये जाता आलं नाही. आणि म्हणून मित्रांनो आपण पाहिलं असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे सरकार सबसेल फेल झालेलं दिसतंय. महागाई प्रचंड वाढलेली आहे. इथे प्रचंड खोटी आकडेवारी सांगितली जाते मित्रांनो. देशावर कधी नव्हतं एवढं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही एकीकडे GST लावला, GSTच्या माध्यमातून प्रचंड कर या देशातल्या गोरगरीब जनता भरते. तुम्ही आटा घ्या, काळीचपिटी घ्या, उदबत्ती घ्या, काही घ्या मित्रांनो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर GSTचा कर लावला जातो. अदानी अंबानींच्या पैशावर हा देश चालत नाही, तो तुमच्या पैशावर तो चालतो. तुम्ही दिलेल्या GSTवर हा देश चालतो, पण त्यातला किती वाटा तुम्हाला मिळतो याचा विचार आपण करणार आहोत की नाही. जेव्हा शिक्षणाचा प्रश्न येतो तर हे शासन शिक्षणावर खर्च करायला तयार नाही. मोदींनी शिक्षणावरचा खर्च कमी केला, मोदींनी आरोग्यावरचा खर्च कमी केला, मोदी शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही आहेत. मग हे पैसे जातात कुठे, कुठे जातात हे पैसे? हे केवळ अदानी आणि अंबानींना त्या ठिकाणी पोचण्याचं काम या देशामध्ये होत आहे. आपण पाहिलं असेल की लोकशाहीची सुद्धा क्रूर विटंबना या देशामध्ये होते. हे आपण सांगत नाही, हे राजकीय कार्यकर्ते सांगत नाही, या देशातले विचारवंत सांगतात, या देशातले लेखक सांगतात. आणि मग त्या ज्या लेखकांनी आणि ज्या विचारवंतांनी सांगितलं त्यांच्या त्या ठिकाणी अवमान करण्यात येतो. आणि म्हणून मित्रांनो आपण यानंतरही बोलणार आहोत, परंतु मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची की ज्या लोकशाहीने जी बाबासाहेब आंबेडकरांना आपण इथं वंदन केलं, महात्मा फुलेंनी या देशामध्ये सामाजिक क्रांती केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं समाज परिवर्तनाचं पाऊल उचललं, यांनी जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्यांनी जी ताकद आपल्याला दिलेली आहे, त्यांनी जी क्षमता आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून दिली, ती कुठेतरी काढून घेण्याची प्रक्रिया या देशामध्ये चालू आहे मित्रांनो. आणि म्हणून लोकशाहीनी दिलेली ताकद आहे. लोकशाहीमुळे जर तुम्हाला मताचा अधिकार मिळाला आहे, सगळ्या लोकांना एका समान स्तरावर आणलेला आहे, हा लोकशाहीचा अधिकार जर उद्या कमी झाला तर मित्रांनो कोणी तुम्हाला विचारायला सुद्धा येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो, TV वर वर्तमानपत्रामध्ये खोट्या जाहिराती येतील, कशावरही विश्वास ठेवू नका. आणि आपण येणाऱ्या 13 तारखेला मशाल हे चिन्ह आपल्याला नेलं पाहिजे. म्हणजे पहा की उद्धवसाहेब ठाकरेंचा पक्षही काढून घेतला, त्यांचं नावही काढून घेतलं आणि त्यांचं चिन्हही काढून घेतलं. याचा काहीतरी जाब आपण त्यांना विचारणार आहोत की नाही. पवार साहेबांचं चिन्हही काढून घेतलं, पवार साहेबांचा पक्षही काढून घेतला, याचा जाब आपण त्या ठिकाणी विचारणार आहोत की नाही. कुठेतरी लोकांना त्या ठिकाणी आपण बघतो की अनेक लोक त्या ठिकाणी बघतोय आपण की भारतीय जनता आधी आरोप करायचे भ्रष्टाचाराचे, भारतीय जनता पार्टीत गेल्यावर मात्र त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, ते शुद्ध होतात. हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे मित्रांनो. आणि एक जागरूक नागरिक या नात्याने या निवडणुकीमध्ये आपण या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला पाहिजे असं मी नम्र आव्हान आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी अशोक नाना कानाडे, अमृतजी धुमाळ, मामा पगारे, त्याचप्रमाणे सुनील भाऊ गडाख, रावसाहेबजी कांगोने, नंदकुमार पाटील उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यानंतर आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माजी मंत्री आदरणीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरात आपण गडाख साहेबांचं स्वागत करूया. आजच्या या जाहीर सभेचे आकर्षण महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब,
ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर तांबे साहेब, आमदार कानडे, त्याचबरोबर आमदार सुनीलजी शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय भाऊसाहेबजी वाकचौरे, उपस्थित असलेले ज्यांनी आताच कपिलजी पवार असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, रावसाहेब खेवरेनाना असतील, सचिनरावजी गुजर आहेत, ज्ञानेश्वर मुरकुटे आहेत, स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टीचे सर्व प्रमुख मान्यवर, आम आदमी पार्टीचे प्रांत अध्यक्ष अजितजी मुरकुटे इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि या सभेकरता उपस्थित असलेले सर्व शिर्डी मतदारसंघातले मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. देशाची भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं. तेच मुद्दे बोलण्यापेक्षा मला सर्व मतदारांना आणि इथे कार्यकर्ते आहेत त्यांना आवाहन करायचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार जे आलं होतं, कुणालाही कल्पना नव्हती की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकेल. हे तीन पक्ष एकत्र आले, परंतु एकत्र येताना एक विचार त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा केला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण ग्रामीण भागात आहोत, शेतकरी मंडळी इथे आहेत. आज शेतीमालाला भाव हा अतिशय प्रमुख मुद्दा आहे, परंतु त्यावरती केंद्राचं शासन काही निर्णय घेत नाही. बेरोजगारी आहे, महागाई आहे. ह्या सगळ्या प्रश्नांच्या वरती खऱ्या अर्थाने कोण काम करतं, कुणी काम केलेलं आहे याचा विचार करून आपण सर्वांनी मतदान करावं, एवढीच विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करायची आहे. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब यांनी शपथ घेतली आणि सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंतचा त्यांनी घेतला, अंमलात आणला. आणि हे जाहीरनाम्यामध्ये नव्हतं, परंतु त्यांच्या मनात होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण आता कुणाला मतदान करायचंय, फक्त घोषणा कोण करतं आणि आपला विचार कोण करतं, शेतकऱ्यांचा विचार कोण करतं, बेरोजगार युवकांचा विचार कोण करतं, हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे. कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैवाने एकच बाजू सातत्याने 8-10 वर्षापासून दाखवतोय. त्यामुळे आपल्याला अभ्यासपूर्णरित्या मतदारांच्या मध्ये जावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपले ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, शेतकरी असेल, व्यापाऱ्यांचा जीएसटीचा प्रश्न असेल, हे जे प्रश्न याची चर्चा आपण करतो, हे कोण सोडवू शकतं, कुणी हे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्याला मतदारांमध्ये जाऊन समजून सांगावं लागेल. मला खात्री आहे की यावेळेस मतदारांमध्ये बदल दिसतोय. हे जे चित्र आहे, उपाशी तापाशी तुम्ही सकाळपासून इथे उपस्थित आहात, संध्याकाळ तुम्हाला जायला घरी होणार आहे, परंतु तरीही प्रचंड उत्साह तुम्ही इथे दाखवत आहात. मला या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, तुमचे आभारही मानायचे आहेत. आणि ही लढाई जी आहे ही अतिशय अडचणीची लढाई आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्या वेळेस महाविकास आघाडीचं उद्धव साहेबांचं सरकार हे पाडल्या गेलं, दगाफटकीने पाडल्या गेलं, त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, नेते असतील, महाराष्ट्रातले अनेक जण असतील आणि तुम्ही देखील असताल की त्यावेळेस विचार केला होता आदित्य साहेब की आता शिवसेनेचं काही खरं नाही. त्यावेळेसचं 1 महिन्याचं वातावरण अतिशय भयावह होतं. एवढा मोठा गट गेल्यानंतर आता शिवसेना तग धरेल का? परंतु मला आवर्जून आदित्यजी तुमचं कौतुक करायचं की तुम्ही कशाची भीडभाड न ठेवता महाराष्ट्राचा कान्याकोपऱ्यात गेलात. एवढं मोठं आव्हान, देशाचं राज्याचे जे प्रमुख पक्ष होते सर्व सत्ताधारी एकत्र आले, परंतु न डगमगता तुम्ही लोकांच्या मध्ये गेलात, ते आव्हान स्वीकारलं. एवढ्या तरुण वयामध्ये एवढं मोठं राजकीय आव्हान मला वाटत नाही देशामध्ये कोणावरती आलं असेल, परंतु तुम्ही ते लिलाया पेललं. येणारा भविष्यकाळ आदित्यजी तुमचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या शिर्डी मतदारसंघातनं
आपले जे भाऊसाहेब वागचौरे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांचं चिन्ह हे मशाल आहे. त्या मशालाच्या चिन्हाचं बटन आपण दाबून त्यांना विजयी करावं असं मी जाहीरपणे आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि भाऊसाहेबजी वागचौरे आहेत, ते अनुभवी आहेत, खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आले असतील ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन आले असतील, परंतु त्यांनी कधीही शिवसेनेवरती जाहीर टीका केली नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली आहे. त्यांनाही मी आवाहन करू इच्छितो भाऊसाहेब वागचौरेंना की तुम्ही खरोखर नशीबवान आहात. हे जे चित्र शिर्डी मतदारसंघाचं आहे, उन्हातानामध्ये सर्व व्यासपीठावरचे कार्यकर्ते असतील, खालची मतदार मंडळी असेल, हे आतुरतेने तुम्हाला खासदार करण्याकरता वाट पाहतायत. त्यांना विसरू नका, हे देखील मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. हातात हात घालून आपण हे महत्वाचे जे प्रश्न आहेत शिर्डी मतदारसंघातले, इथे आता ज्याचा उल्लेख केला, पाटपाणी असेल, निळवंडे धरण असेल, वेगवेगळे धरणांचे प्रश्न असतील, हे सोडवण्याकरता तुमच्यासारखा समर्थ उमेदवार आहे, खासदार तो होऊन काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपला माणूस आपल्यासाठी. आदरणीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित होते, परंतु साहेब लातूरला या ठिकाणी गेलेले आहेत. सर्वांना शुभेच्छा देऊन साहेबांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांना की आपण मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वागचौरे साहेबांचं स्वागत करूया. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी समर्पित होतो. वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही चरण स्पर्श करतो. व्यासपीठावर बसलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी, माजी मंत्री गडाख साहेब, आमदार तांबे साहेब, आमदार कानडे साहेब, आमदार शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख खेवरे, महाविकास आघाडीचे सर्वच नेतेगण, नाव घ्यायला लागलो व्यासपीठावरील सगळेच मान्यवर मला माफ करतील. अकोल्याच्या सामरतपासून शेवगावच्या बॉर्डरवर तेलगुड गावापर्यंत वसलेल्या 250 किलोमीटरच्या 1300-1350 गाव वाड्या वस्त्यावरून आलेल्या सर्व शिवसैनिकांनो, तमाम सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी प्रथमतः वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले होते, परंतु लातूरला त्यांना देखील फॉर्म भरायचा होता. फॉर्म भरेपर्यंत थांबले आणि ते या ठिकाणी हेलिकॉप्टरवरनं लातूरला गेलेले आहेत. फॉर्म भरेपर्यंत थांबले होते, फॉर्म भरायला आशीर्वाद देऊन तेही तिकडे गेलेले आहेत. आज व्यासपीठावर बसायला जागा नाही आहे. समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाही आहेत. आम्ही आणलेली माणसं ही भाडोतली नाही आहेत. ही सर्व माणसं आमची मनाची जुळलेली, आमच्या मताशी जुळलेली, आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत. पहिल्या मिटिंगात 3 कॅबिनेट मंत्री, 4 कॅबिनेट मंत्री, आणि सभेला गर्दीच नाही. खुर्च्या उचलारे उचला सांगायचे संदेश गेले. ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला. उघडा डोळे आणि मित्रांनो, या ठिकाणी खूप सांगता येईल. हा देश ज्या वळणावर आज उभा आहे, या देशाची लोकशाही, जिच्याबद्दल कधीच
संशय घेतला जात नव्हता ही लोकशाही जगते की वाचवली जाते की नाही, अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या ज्या काही लोकशाहीचे जे काही स्तंभ आहेत, हे सर्व स्तंभ दडपणाखाली काम करत आहेत. 1914ला सोशल मीडिया आणि खरं खोटं बोल पण रेटून बोल या गोष्टीवर सरकार आलं. दुसऱ्या वेळेला जाऊ द्या देऊ निवडून दुसऱ्यांदा आलं. पण आता तिसऱ्यांदा सर्व जनतेला कळून चुकलंय, तुम्हाला चुकलंय, मला चुकलंय, साऱ्यांना चुकलंय. आता गय नाही. खरं म्हणजे खूप या देशात अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे, खरं आहे. आमचा शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या सीमेवर त्याला आज लढाई करावी लागते आहे. शेतकऱ्यांसाठी काढलेले कायदे मागे घ्यावे लागत आहेत. खूप गोष्टींचा इथे वापो कमी कथा करू इच्छित नाहीत. आदरणीय साहेबांना इथे बोलायचं आहे. पण आता या चाललेल्या गोष्टीचं भान आपण सर्वांनी लक्षात घेण्याची आणि ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे. आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले. पहिल्यांदा 13 दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले. निष्क्रिय खासदार एका बाजूला, आपला माणूस आपल्यासाठी हाक बाजूला. विचार करा. जनतेनं आता मनामध्ये ठरवलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी गावागावात जातो, जनतेमध्ये भेटतो. काल मी 2 दिवस नेवासे तालुक्यात गडाख साहेबांनी एक नियोजन आयोजित केलं होतं. 2 दिवसामध्ये 42 गावांना मी भेटलो. आमच्याजवळ बरोबर 50 ते 60 कार्यकर्ते होते आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो, खासदार आले का, खासदार भेटले का, खासदार दिसले का. एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही, गावात आलेच नाही. अरे बापरे. आणि एक गाव नाही, एक माणूस नाही, 42 गावातली माणसं बोलत होते. मी खोटं बोलत नाही, ही रियालिटी सांगतोय मित्रांनो. या मतदारसंघामध्ये ह्या 10 वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही, भेटलाच नाही, अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला. कामं, अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यावर बोर्ड लावलेत आणि हे मीच केलं. अरे ते सरकारचंच काम होतं, सरकारने आणलं, माझंच काम. ज्या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात, ज्या योजनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो, ते तुमचं नसतं, ते सरकारला ते करावंच लागतं. आणि अशा प्रकारचा आव आणून खोटं बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे. ते 2-3 गोष्टी माझ्याबद्दल बोलतात, सांगितल्या पाहिजे. खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही. अहो माझे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागचौऱ्यांची पार्टी आहे कामाची, तुम्हाला दिसेल. तुमच्या तर पाट्या दिसत नाही, पण मला आता काही गावात असं ऐकायला मिळालं की पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पाटी दिसत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. मी जाहीरपणे या सभेमध्ये बोलतो. हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो. हा पण इथे करून जायचा आहे. देवासमोर नारळ फोडलेला आहे. नारळ फोडून साहेबांनी मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो. हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही, हे मुंबईला पाठवायचं आहे. ते म्हणतात
माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा अफवा पसरवण्याचा प्रयोग करतायत. त्यांना वाटलं मिळेल का काही, मिळेल का काही, मिळेल. काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. उलट उद्या या माणसाला, दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंडू देणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. डान्स बार चालवणारा आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहीत आहे. आमच्या आया बहिणी, माता भगिनी इथे त्याला फिरू देणार नाही, ते लक्षात ठेवा. पुन्हा जर या पद्धतीनं जर वागला तर खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ठेवतो, झाकून ठेवतो. पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल, तुम्ही ठरवलंय शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्याशी लढत द्यायची. आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी विकासाची खूप 10 वर्षाचा हा बॅकलॉग राहिलेला आहे. या मतदारसंघाचे खूप प्रश्न आहेत. मी जन्मानं इथला आहे, कर्मानं इथला आहे. मी इथेच BDO होतो, इथेच अधिकारी होतो, 7 वर्ष साईबाबाच्या सेवेत होतो. जन्म माझा इथला, कर्म माझं इथं, आणि आज तागायत मी याच मातीमध्ये जन्मलो, याच मातीमध्ये काम करतोय. माझ्या अंगावर एकही शिंतोडा नाही, एकही डाग नाही. दाखवा डाग, भोगेल शिक्षा कोणती पण. जाहीर आव्हान करतो, जे डागाने भरभरलेले आहेत, कलंकित झालेले आहेत, अशी माणसं मला दाग देण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना आव्हान करतो या जाहीर सभेमध्ये. मी तुम्हाला निक्षून सांगतो, नोकरीत असताना कुठेही मला कलंकित झालेला डाग मिळालेला नाही, एक शेरा नाही. नोकरीत नाही, खासदारकीमध्ये नाही. आज तागायत माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत निष्कलंक जगलेलो आहे. माझा खासदारकीचा पगार देखील मी मंदिराला दिलेला आहे मित्रांनो. मी सांगतो, ते बोलतात म्हणून मला बोलायची वेळ येते. काही बोलतात, बरळलेला असा दारुडा कसा बरळतो तसे बरळतात. आता दारुड्यांना आता जरा थोडा धडा शिकवावाच लागेल. माझ्या वतीनं तुम्ही शिकवा गावागावामध्ये, ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे की इथले पाण्याचे प्रश्न आहेत. 2005चा समन्याय अट काढण्याचा कायदा जो केला, आमचं हक्काचं पाणी पळवलं गेलं. आम्हाला ते परत पाहिजे. या कायद्याचा पुनर्विचार करा, ही देखील मागणी आपल्याला करावी लागणार आहे. घाटमाथ्यावरचं पाणी चर्चा चालू आहे. आम्ही पण असताना लोकसभेत मांडली, बोललो, हे पाणी इतर मराठवाड्याला न्यायचं चाललंय. आम्हीच ताणलेलं आहे, आम्हीच इथे भुकेले आहोत. पहिलं आमचं पोट भरा, नंतर पाणी तिकडे न्या, हे आता आपल्याला सांगावं लागणार. शेतीचे प्रश्न आहेत. काय शेतीचे प्रश्न आहेत आणि खरे प्रश्न आहेत की जो कायदा लोकसभेमध्ये ठेवला गेलेला आहे किंवा जी विचारणा केलेली आहे ते फक्त मान्य करा. शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी जी कमिटी नेमली, ती आयोग नेमला होता, त्या आयोगाच्या शिफारशी मान्य करा, हे सांगावं लागणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, आमच्या गावागावामधील शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं आता भविष्यामध्ये सोडवायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न केंद्रामध्ये कसे मांडायचे आणि राज्य सरकारला कसे सांगायची, ही कुवत आणि अवकात माझ्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला करून दिल्याशिवाय, दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या विचाराने या ठिकाणी आलेले आहात, हा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत, आपला निवडणूक होईल त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवा. हे लोक भूलभुलाया करायला खूप पटाईत आहेत. जसं खोट्या गोष्टी माझ्याबद्दल, पक्षाबद्दल, इतरांबद्दल सांगायला जसे पटाईत आहेत, तसे अनेक गोष्टी इथे आता आणतील. उद्या काय सांगतील माहिती आहे का? उद्या म्हणतील, उद्या आम्ही सोन्याचा पाऊस पाडणार आहे, पैशाचा पाऊस पाडणार आहे, पैसे वेचायला आहे, असंही म्हणतील. उद्या म्हणतील, हिरे माणके आम्ही आकाशातून आणतो, ते घ्यायला या, असंही म्हणतील. काही सांगतील. आणि त्याच्याबरोबर सांगतील की तुम्ही हे करू नका. अशा भूलभुलाया करतील, याला कृपया बळी पडू नका. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत.
काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत, त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत, या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते. तुमच्या लक्षात आलं असेल, खरं म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे. वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात पण ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल, ते काही होणार नाही. हे मुंबईचं पार्सल जन्मानं आणि कर्तृत्व तिथंच आहे, हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे. कांदा आणि दुधाच्या बाबतीत मी बोलले, आपण आंदोलन केलंय. जरांगे पाटील बसा खाली. पाण्याची बाटली 20 रुपये, दूध मात्र आमचं 22-24 रुपये. दुधाच्या बाबतीतली गंमत सांगतो, 5 रुपये वाढवलं. आपण आंदोलन केलं राज्यभर, आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आपण हे आंदोलन केलं. 5 रुपये वाढवले आणि ते 5 रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळालेत का? अजून मिळालेले नाही. हे यांच्याच खिशामध्ये, यांच्याच कंपन्यामध्ये, यांच्याच ऑफिसमध्ये पडून आहेत. हे 5 रुपये अजून मिळाले नाहीत. खरं म्हणजे इतका भयानक गोष्टी आहेत. यावर आता साहेब बोलतील. कांद्याची तीच गत आहे. कांदा त्यांनी या ठिकाणी निर्यात बंद केली. केवळ एक वेळेला सरकार पडलं होतं भारतीय जनता पक्षाचं. कशामुळे पडलं होतं? कांद्याची वाढ झाली आणि मतदार राजा शहरातला नाराज झाला आणि आम्हाला पाडलं. हा शहरातला मतदार खुश ठेवण्यासाठी केवळ ही निर्यात बंदी बंद केलेली आहे. मित्रांनो, त्यांना फक्त या मतदारांचं, शहरातलं शेतकरी जाऊ द्या खड्ड्यात, अशा पद्धतीचा विचार घेऊन हे सरकार करत आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, याच्यावर आपल्याला मांडायचं आहे, याच्यावर यांना वठणीवर आणायचं आहे. वठणीवर आणण्यासाठी ही सत्ता आपल्याला मिळवायची आहे. आणि मतदारांनो एवढं सांगतो, या पुढच्या कालखंडामध्ये विचार करा. आतापर्यंत आपण जे मतं आहेत ती विचारपूर्वक दिलीत का याचा विचार करा. आणि यापुढची मतं देताना देखील विचार करा. या सत्तेमध्ये आपल्याला जर चांगली माणसं आणायची असेल, चांगला पंतप्रधान आणायचा असेल, चांगला खासदार आणायचा असेल, तर चांगला आमदार आणायचा असेल, तर चांगल्या पक्षाची चांगली माणसं पाठवा, अशी जाहीर विनंती मी या निमित्तानं करतो. आणि शेवटची विनंती करतो की ज्या माणसाने या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं, ज्या माणसाने या राज्याला दिशा देण्याचं ज्या पक्षाने काम केलं, त्यांना मात्र जे फसवण्याचा प्रकार झालेला आहे, त्यांना पाय उतार करण्याचा प्रकार जो झालेला आहे, ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे. हे मित्रांनो, मी तुम्हाला निक्षून सांगतो, ज्याने ही गद्दारी केली, ज्याने ही माथे फिरवणा केला, त्याला आता घरी महाराष्ट्रात बसवायची वेळ आलेली आहे. आणि हे केवळ आपण मताच्या द्वारे हे करू शकतो. आपण हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आमच्या चिन्हावरही दरोडा मारलेला आहे. दिवसा ढवळा दरोडा मारला. कसा मारला हे तुम्हाला माहीत आहे. आणि चिन्हही पळवलं, पक्षही पळवला. अरे वा, काय चाललेलं आहे या देशामध्ये, किती भयानक चाललेलं आहे. एक गोष्ट विस्तारानं सांगत गेलो तर अनेक तास पुरची. आता चिन्ह मिळालेली भक्ती ज्वाला असलेली काय हिना आता जो कुणी आडवा येईल त्याला देखील आम्ही यांनी पेटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, हे सांगायचं आहे. जो आडवा येईल त्याला पेटू, ही जाहीर घोषणा या ठिकाणी करतो. पेटू म्हणजे आडवा करू, आडवा करू. आणि तसा आला तर तसे करू. ही मशाल, धगधगती मशाल आपल्याला घराघरामध्ये नेऊन दाखवायची आहे, सांगायची आहे. सर्वांच्या मनामध्ये रुतलेली आहे, बसलेली आहे. फक्त आमच्या आदिवासी घरात, गरीब माणसाच्या घरात, अडाणी घरात फक्त समजून सांगा. एवढी विनंती मी आहे तमाम बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना करी. आपल्याला सर्वांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा आपला माणूस आपल्यासाठी जी भावना घेऊन मागे होतो, तोच माणूस आज आपल्यासमोर उभा आहे. आणि उद्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी, आपल्या कामासाठी आणि आपल्या सुखदुःखासाठी सतत राहील हा विश्वास देतो. आदरणीय उद्धव साहेबांची छाती पूर्ण खऱ्या अर्थानं नीट म्हणजे विस्तारित करण्यासाठी त्यांना देखील या
ठिकाणी व्यासपीठावर बळ देण्यासाठी मला तुम्ही येत्या लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवा. सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दिल्लीशाहीच्या फौजा महाराष्ट्रावर तुटून पडत असताना उद्धवजी ठाकरे, शरदचंद्र पवार साहेब, नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समवेत तरुण योद्धा जो लोढतो आहे ते माननीय नामदार आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती आहे, साहेब आपण मार्गदर्शन करावं. माननीय आदित्यजी ठाकरे, टाळ्यांच्या गजरात आपण ठाकरे साहेबांचे स्वागत करू. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावण्यात भेटू दे शिवसेनेची मशाल. जय भवानी. अरे आवाज कोणाचा? जय महाराष्ट्र. बसा बसा. चार जून साठी थोडा उत्साह राखून ठेवा. 4 जूनच्या विजय मिरवणुकीसाठी उत्साह थोडा राखून ठेवा. आज हे जे काही चित्र दिसत आहे, सकाळी जेव्हा मी इथून पुढे चाललेलो तहसील कार्यालयात वाघचौरे साहेबांचा फॉर्म भरायला, तेव्हा मी थोडं इथे डोकावून पाहिलं आणि थोड्या पुढच्या खुर्च्या भरलेल्या होत्या. मागे मोकळं होतं आणि आम्हाला हाच प्रश्न पडला होता की एवढं ऊन वाढत चाललेलं आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, आपण सगळे आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यायला येणार की नाही येणार. जवळपास 1-1.5 तास झालेला आहे. आम्ही सगळे मंचावर आहोत, वरतून आम्ही पाहत आहोत. समोर तर भरलंय, आजूबाजूला भरलंय, मार्केटमध्ये भरलेलं आहे, मागे पण मला वाटतं लोक आहेत आणि तिथे एक सुद्धा खुर्ची मोकळी दिसत नाही. मला वाटतं हे तुमचं प्रेम आहे आणि हेच प्रेम वाघचौरे साहेब आपल्याला पुन्हा एकदा खासदार बनवणार. हे चित्र, हे बोलकं चित्र आहे. हे चित्र फार बोलकं आहे आणि प्रेसवाल्यांना पण मी विनंती करतोय की जरा कॅमेरा आजूबाजूला करा आणि सगळे जिथे बसलेले आहेत, हे जे प्रेम आहे, हे जे आशीर्वाद द्यायला सगळी मंडळी इथे आलेली आहेत, त्यांना देखील जरा महाराष्ट्रभर यांचं चित्र जाऊ द्या, देशभरात त्यांचं चित्र जाऊ द्या. आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी मुद्दामून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र कितीही कोणी नारा दिला, आम्ही एवढे पार जाऊ, तेवढे पार जाऊ, 400 पार वगैरे नाही, ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या. कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे. सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा. काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे, साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ, ही भाजपाची स्थिती होणार आहे. पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे. ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2014 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं. डोळे बंद करून मतदान केलं होतं. त्यांच्यासाठी प्रचार आपण पण केला होता. शिवसेना म्हणून आपण देखील त्यांच्या सोबत होतो, 2014ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण 2019ला लोकसभेत त्यांच्या सोबत होतो. पण जे आपण पाहिलं, जवळून पाहिलं, त्याच्या आधी 25 वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि 2014 पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी. आणि त्या भाजपा सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ, त्यांचाच केला त्यांनी घात, ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. आणि हे मी देशाबद्दल पण सांगू शकतो. जे देशात चित्र बदलत चाललंय तुम्हाला सांगतो मी, एवढ्यासाठी सांगायला आलोय कारण हे जे काही नारे होतात ना, 400 पार आणि एवढे पार आणि तेवढे पार, कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मला तर हे सरकार नकोय, भाजपचं सरकार नकोय. पण माझ्या एका मताने काय बदलणार आहे, माझ्या एका आवाजाने काय बदलणार आहे, एकदा मशालीचं बटन दाबून काय बदलणार आहे, हेच तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या मतदानाने देशातलं चित्र बदलणार आहे. आज देशभरात तुम्ही बघा चित्र बदलत चाललं. जे मी तुम्हाला सांगतोय, दक्षिण भारतात एकही राज्य असं नाही आहे जिथे भाजपाला ते सांगतात अबकी बार भाजपा तडीपार. प्रत्येक राज्यात, कर्नाटका बघा तुम्ही, तेलंगणा बघा तुम्ही, आंध्र प्रदेश बघा, केरळ बघा, तामिळनाडू बघा, एक सुद्धा असं राज्य नाही आहे जिथे सांगतात आता आम्हाला भाजप नको झाले, तेवढे अत्याचार बस झाले, आता आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही, आता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. पण जसं हे चित्र दक्षिण भारतात आहे, तसं जर आपण इतर भारतात बघितलं, मध्य भारत घेतलं, उत्तर भारत घेतलं,
तर तिथे देखील आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. बिहारमध्ये, मध्य भारतात जर आपण पाहिलं, बिहार हे राज्य फार महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्याच वयासारखे तेजस्वी यादव तिथे एक मोठी लढाई लढत आहेत. आपल्याशी जशी इथे गद्दारी झाली तशी तिथे देखील नितीश कुमारजींना तिथून पूर्णपणे बाजूला काढण्यात आलं. त्यांनी पलटी मारली आणि ते पुन्हा एकदा गेले भाजपसोबत. आता तसं जर पाहायला गेलं तर 2014 पासून 2024 पर्यंत या 10 वर्षामध्ये अनेक वेळा तिकडे भाजपाला मतदान केलेलं आहे तिकडच्या लोकांनी. आणि अनेक वेळा त्यांनी ऐकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ आणि तेवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ. 1 रुपयासुद्धा त्या बिहारमध्ये गेला नाही. आणि मला खात्री आहे की जो बदल घडणार आहे त्याच्यात बिहार देखील एक महत्त्वाचं राज्य ठरेल आणि तेजस्वी यादव देखील तिथे बदल घडवणार आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर झारखंडमध्ये मोठं एक राज्य आहे, महत्त्वाचं एक राज्य आहे. तिकडे हेमंत सोरेनजी आणि काँग्रेस यांचं सरकार चांगलं चाललं होतं, काम करत होतं, लोकांसाठी काम करत होतं. काय केलं तिथे सांगा जरा मला. तुम्ही बातम्या बघता ना, तुम्हाला कळलं जेव्हा भाजपाला कळलं की जे हेमंत सोरेन हे चांगल्या सीटा घेऊन येऊ शकतात, निवडून येऊ शकतात, त्यांची पक्ष चांगल्या सीटा देऊ शकतं इंडिया आघाडीला, ज्या मिनिटाला ते इंडिया आघाडीत आले त्यांना धमक्या यायला लागल्या की आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, आमच्यात या तुम्हाला जेलमध्ये टाकू. त्यांनी सांगितलं जेलमध्ये 100 वेळा टाका पण भाजपात प्रवेश घेणार नाही, कारण आमच्यावर डाग नाहीये. ज्यांच्यावर डाग नसतात ते भाजपात जात नाहीत. तसंच झालंय दिल्लीमध्ये. अरविंद केजरीवालजी आपण पाहिलं असेल, दिल्लीमध्ये चांगलं राज्य गेले 15 वर्ष चालवत आलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला तिकडे वाटत आहे की अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे, जसं इथे आपण बोलतो ना आपला माणूस. आणि ते मी जवळून पाहिलेलं. त्यांचे संजय सिंगजी असतील किंवा अरविंद केजरीवालजी असतील, ह्या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न किती वेळा भाजपाने केला होता. संजय सिंग यांना 2-3 महिन्यापूर्वी अटक केली, आता 3 महिन्यानंतर सोडलेलं आहे आणि कुठचेही आरोप सिद्ध झाले नाहीत. तसंच अरविंद केजरीवाल साहेबांना बसलेले एक मुख्यमंत्री, आपल्या एक देशातले राजधानीचे मुख्यमंत्री अटक करून आत टाकलेलं आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे त्यांच्यावर कुठचा आरोप आहे? आरोप आहे कुठचा? आज ईडी सांगताय की ते आंबे खात आहेत जेलमध्ये म्हणून शुगर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. पण तुम्ही बघा हे चित्र किती भयानक आहे. जो कोणी ह्या देशामध्ये सत्य बोलत आहे, जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो, सत्तामेव जयतेमध्ये नाही सत्यमेव जयतेमध्ये, त्याला उचलतात आणि आत टाकतात. ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल, नेत्यांची असेल, लिहून घ्या तुम्ही. चुकून जर तुम्ही ह्या भाजपाला मतदान केलं ना तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे. मान्य आहे असा देश तुम्हाला? मान्य आहे असा देश तुम्हाला? हा कुठच्या राज्यात चालतं असं ही हुकुमशाही? गेल्या 10 वर्षात आपण पाहतो जे हुकुमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे. तुमच्या फोनमध्ये पेगासस येते, तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ॲडव्हर्टाईज, होर्डिंग, बॅनर ते येत आहेत, आपल्या जीवनामध्ये येत आहेत. आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे, 10 वर्ष स्वतःची एक बहुमताची सत्ता झाल्यानंतर, हुकुमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात? मटन, मांस, मच्छी खातात. गडाख साहेब, 10 वर्षानंतर जर भाजपचे नेते, तुम्ही विचार करा, असा प्रचार करायला लागले म्हणजे 10 वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं नाही. 10 वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं, पाऊस जास्ती पडला, नेहरूजीने कर दिया. थंडी जास्ती आली किंवा उष्णता वाढली, इंदिराजीने ऐसे किया था. अरे मग स्वतः काय केलं 10 वर्ष तुम्ही? बहुमताचं सरकार जेव्हा चालवत होतात, पूर्णपणे शासन तुमचं होतं, केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळे ऐकत होते. आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता. 10 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं, केलं होतं, जी वचनं दिली होती, त्याच्याबद्दल आज कोण बोलणार? कोण विचारणार? आज 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं जी नोटाबंदी जी 2016 मध्ये तुम्ही केली त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला? झालाय कोणाला फायदा? काळा पैसा संपणार होता, अतिरेकी संपणार होते, नष्ट होणार होते. देशात सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये येणार होते. आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये? आलेत कोणाच्या हातात? नाही आलेत. पण 2014 मध्ये ज्याला जुमला बोलतात, आता 2024 मध्ये त्याला गॅरंटी बोलतात. फरक एवढाच आहे, जुमल्याचं नाव गॅरंटी केलेलं आहे. पण आज 10 वर्षानंतर आरोप हे लागतात आणि आरोप हे करतात भाजपावाले की विरोधी पक्ष मटन, मांस, मच्छी बद्दल सांगतात, अमुक कपडे घालतात आणि तमुक ठिकाणी बोलतात. पण अजूनही हिंमत होत नाही की जीएसटीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला तो योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यात काय सुधार करायला पाहिजे ह्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही. 370 कलम जेव्हा काढलं गेलं 2019 मध्ये,
आम्ही पण पाठिंबा दिला होता, शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला होता, आपण साजरा केला होता तो क्षण. पण त्याच वेळी लडाखला देखील युनियन टेरिटरी म्हणून केलं होतं, युनियन टेरिटरी घोषित केलं होतं, केंद्रशासित राज्य. आणि तेव्हा ते झाल्यानंतर जे वचन त्यांना दिलं होतं लडाखवासियांना की तुम्हाला आम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःचं राज्य स्थापन करून देऊ शकू आणि तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री देऊ. आज तुम्ही बघा सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसलेले आहेत. 30 ते 40 हजार लडाखी वासी तिथे आंदोलन करत आहेत, पण कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांच्यासमोर पॅरामिलिटरी फोर्स लावला जातोय. ज्या लडाखमध्ये चीन घुसत आहे, चीनला पळवण्यासाठी जो फोर्स लावला पाहिजे तो आपल्याच भारतवासियांच्या विरोधात लावला जातोय. हे असं देश मान्य आहे तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? आणि हे सगळं होत असताना तुम्ही आत्ताचा जर अर्थसंकल्प बघितला असेल, मार्चमध्ये जो केंद्र सरकारचा जो निवडणुकीपूर्वीचा जानेवारीमध्ये येणारा अर्थसंकल्प होता, त्याच्यात केंद्रीय मंत्री जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई, त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्हाला नुसतं 4 जाती दिसतात. बघा तुम्ही लक्षात घ्या कुठचं हे बोलतात. 10 वर्ष सरकार केल्यानंतर, 10 वर्ष गॅस डिझेल पेट्रोल ह्याची किंमत वाढवल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर आता हे सांगतायत की आम्हाला 4च जाती दिसतात. कुठच्या 4 जाती माहिती आहेत का त्यांनी सांगितलंय? शेतकरी, महिला, युवा आणि गरीब. आज तुम्ही मला सांगा, ह्या 4 जातींमधून जे हे जाती सांगतायत, जे 4 वर्ग सांगतायत, ह्या 4 वर्गांमधून कोणी खुश आहे इथे? आहे खुश? कोणी संतुष्ट आहे? नाहीये. देशभरात जर तुम्ही पाहाल, तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच जिल्ह्यातले शेतकरी नाराज आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत, असं नाहीये. महाराष्ट्रात मी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे, कानोकोपऱ्यात गेलोय, प्रत्येक बांधावर गेलेलो आहे आणि तिथे मी प्रत्येकाला विचारतो, प्रत्येक शेतकरी बांधवाला विचारतो, तुम्ही खुश आहात का हो? सगळे सांगतात नाही. आणि हेच चित्र मला देशभर दिसत आहे. आज जर आपण पाहिलं असेल, गेल्या 2 महिन्यामधल्याच बातम्या आहेत. दिल्लीमध्ये जो मोर्चा निघाला होता, शेतकरी बांधव आपले उत्तर प्रदेशमधले होते, हरियाणातले होते, पंजाबमधले होते, चंदीगडमधले होते, दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. आणि मोर्चा एवढ्यासाठीच त्यांनी काढला होता की 2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री साहेब, जी तुम्ही आम्हाला वचनं दिली होती, तुम्हीच टीव्हीवरून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे देऊ आणि ते देऊ, असं करू आणि तसं करू, सगळी वचनं, त्याचं झालं काय? त्याची आठवण करून द्यायला जेव्हा निघाले होते सगळे शेतकरी बांधव, तेव्हा काय झालं माहिती आहे का? वाचलं का तुम्ही? लाठीचार्ज झाला. कोणावर झाला? तर शेतकऱ्यांवर झाला. फायरिंग झालं. ते कोणावर झालं माहिती आहे का तुम्हाला? शेतकऱ्यांवर झालं. चायनावर नाही झालं, पाकिस्तानवर नाही झालं. हे नुसतं इंटरव्ह्यू मध्ये बोलतात की आम्ही घुसून मारू आणि असं करू. हे मारतात, लाठीचार्ज करतात, ते आपल्याच भारतवासियांवर करतात. इथे ड्रोन मगाशी फिरत होता. कुठे तो ड्रोन? आहे का ड्रोन? कोणाकडे ड्रोन? जरा वरती करा. चालवता येईल का ड्रोन? दाखव जरा, मला सगळ्यांना दाखवायचं की काय चाललंय दिल्लीमध्ये. ठीक आहे, 2 मिनिटं त्यांचा ड्रोन वरती येईपर्यंत मी पुढे बोलतो. पण हे सगळं जे आहे, तुम्हाला आठवत असेल, जी चित्र देशभरात पसरली जात होती, जे शेतकरी बिचारे आपले जे अन्नदाता आहेत, ज्याला आपली भूमिका असते, आपली संस्कृती, अन्नदाता देवो भव, देवाचं स्वागत केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे, अन्नदात्याचं स्वागत केलं पाहिजे. दिल्लीत बसवून चर्चा करा, काय नुकसान होतं तुमचं? एवढं बहुमताचं सरकार आहे, पण तसं नाही केलं. लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला गेला, फायरिंग केलं गेलं, एवढे मोठे मोठे खिळे ठोकले गेले रस्त्यामध्ये. हे असलं सरकार भाजपाचं तुम्हाला सर्वांना मान्य आहे का? या सरकारसाठी तुम्ही मतदान करणार आहात का? नाही करू शकत आपण. कारण हे सरकार जो माझ्या अन्नदात्यावर लाठीचार्ज करतो, हे सरकार जे गोळीबार करतं, हे सरकार जे अत्याचार करतं, ते माझ्या अन्नदात्यावर करतं, त्या सरकार विरोधात मी लढणार, म्हणे लढणारच, ही शपथ घेऊन मी निघालोय रस्त्यावर. पण आज जे चित्र दिसतंय, भयानक चित्र अत्यंत दिसतंय देशामध्ये. आणि असं हे जे चित्र आहे ते गेल्या 2-2.5 वर्षात मला महाराष्ट्रामध्ये पण दिसायला लागलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2019 पासून 2022 पर्यंत जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं, जातपात धर्म न बघता प्रत्येकाला वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझा कुटुंब प्रमुख आहे. ही भावना सगळ्यांमध्ये होती. आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी हट्ट धरला होता 2014 ते 19 सरकारमध्ये की कर्जमुक्ती करा. तेव्हा देवेंद्रजींनी कर्जमुक्ती केली होती असं म्हणतात, पण ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली नव्हती, होर्डिंग बॅनरवाल्यांची झाली होती. सगळीकडे छापले होते होर्डिंग होर्डिंग होर्डिंग. पण किती काय काय दाखले द्यायला लागायचे होते, किती दाखले द्यायला लागायचे त्यावेळी? हा, भावाला आणा, नातवाला आणा, ह्याला आणा, पंटूला आणा, मग कोण दुसऱ्या शहरातल्या मित्राला
द्यायला लागायचे. आणि जेव्हा आपलं सरकार बसलं तेव्हा धक्कादायक अशी गोष्ट होती की ज्यांच्यासाठी आपण कर्जमुक्ती केली होती त्या सरकारने जाहीर केली होती, झालं होतं ऐतिहासिक कर्जमुक्ती आणि अमुक आणि तमुक, कमीत कमी लोकांना कर्जमुक्ती झाली होती. उलट लोकांचं टेन्शन वाढलं होतं. लोक बोलायचे, शेतकरी बांधव बोलायचे, जाऊ दे ती कर्जमुक्ती, आपले दाखले तिथे जात आहेत आणि आपला वेळ फुकट जातोय. पण जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, मला आठवतो तो क्षण, नागपूरचं अधिवेशन होतं, सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या शेतकरी बांधवांना एक वचन दिलंय की त्यांचं कर्ज मी मुक्त करून दाखवणार, आणि ते करून दाखवलं त्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती ती आपण पहिल्या टप्प्यात माफ केली, कर्जमुक्त केली ना सगळ्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी, ह्याला बोलतात महाविकास आघाडीचं सरकार. तसंच आपण पुढे येत असताना आपल्याला आठवत असेल, कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं. आणि हे अर्थचक्र बंद पडल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा आपल्या शेतकरी बांधवावर ज्या काही आपत्त्या आल्या असतील, अवकाळी पाऊस असेल, सततचा लागणारा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, काही नुकसान असेल, मंत्रिमंडळात आम्ही सगळेच चर्चा करायचो. गडाख साहेब असायचेच नेहमी, थोरात साहेब असायचे, आम्ही सर्व नेते म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, जी सगळी आपली महाविकास आघाडीच्या विचाराची लोक होती, हे सगळे लोक आम्ही आवर्जून आग्रह धरायचो, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचो, पंचनामे त्वरित करा आणि जी मदत शेतकऱ्यांना जेवढी काही पोचू शकतो, कदाचित 100% नुकसान भरपाई करू शकत नाही, पण जेवढी मदत करू शकतो तेवढी करा. त्या वेळेला ती नुकसान भरपाई आली की नाही तुमच्या खात्यामध्ये? आली ना. आणि मग त्याचीच तुलना आत्ताच्या सरकारबरोबर करा. या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अवकाळी सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे भाजपानी, मिंदे सरकार बसवलेलं आहे, जेव्हा जेव्हा गारपीट झाली, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, सततचा पाऊस लागला, जेव्हा जेव्हा नुकसान झालं, ह्या मिंदे सरकारमधून, ह्या भाजपा सरकारमधून कुठचाही मंत्री तुमच्या शेतावर आलाय का? बघितलंय कधी कृषी मंत्री? गेल्या 2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी आपण ऐकलंय का? पाहिले कृषी मंत्री कुठे होते? नाही पाहिलं, कारण त्यांचं कामं वेगळीच चालायची, ती आपल्या शेतकऱ्यांची कामं नसायचीच. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय, आज शेतकरी बांधव म्हणून तुम्हाला विचारतोय, इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा. सगळे शेतकरी आहेत ना? मग तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूला उभे राहणार? ज्यांनी तुम्हाला मदत केली तुम्ही तुमच्यात राहणारे उद्धव साहेबांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार, की ह्या मिंदे सरकार आणि भाजप सरकार बरोबर उभे राहणार? आज मी तुम्हाला विचारतोय, मी तरुण 33 वर्षाचा मुलगा आहे, मी तुम्हाला आज विचारतोय की माझ्या वयाची जी तुमची मुलं असतील, पुढची पिढी असेल, तुम्हाला तरी वाटतं का त्यांनी शेतीत यावं, शेती करावी असं वाटतं का तुम्हाला? उद्धव साहेब असतं तर तुम्ही केलं असतं, पण आता वाटतंय का तुम्हाला? का नाही वाटत आहे? नाही, बोला, मला ऐकून येतंय. काय झालंय? सोयाबीनला भाव नाही, कांद्याला बाजार नाही, कांदा निर्यात बंदी, दुधाचा विषय, पैसा नाहीये, बियाण्याचं काय महाग झालेत, खताचं काय? मग तुम्ही मला सांगा, ह्या अत्याचार करणाऱ्या सरकारला तुम्ही मतदान करणार का? ह्या लाठीचार्ज करणाऱ्या भाजपाला तुम्ही मतदान करणार का? हा जो ड्रोन फिरतोय ना, तुम्हाला एक उदाहरण देतो. आता ड्रोन मी जसं सांगतो तसं न्या, थोडा खालती आणा ड्रोन, जास्ती खालती नाही, आणि लोकांमध्ये न्या. अरे माझा व्हिडिओ नका करू, लोकांचे करा, तिथे द्या. आता थोडं लोकांमध्ये न्या ना, तिथे जनतेत न्या. आता मला सांगा, ह्या ड्रोनची भीती तुम्हाला वाटते का? नाही ना, बिंदास होता. पण का? तर आपल्याला माहिती आहे कॅमेरा आहे. आता तुम्ही विचार करा, केंद्र सरकारने, भाजपाने असाच ड्रोन शेतकऱ्यांवर नेला, त्यांना वाटलं कॅमेरा येतोय, त्याच्यात काय होतं माहिती आहे का? अश्रुधूर. ह्या अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? नाही ना. आपलं ठरलं ना, मग उद्धव साहेबांच्या बाजूने उभं राहायचं, महाविकास आघाडी सोबत राहायचं. कारण आपण तर सांगतोय MSP लागू करा, स्वामीनाथन आयोग, एका बाजूला स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलं, दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्यांना तुम्ही लाठीचार्ज करता. ही कुठची भाजप आहे? ठीक आहे, तर ड्रोन थोड्या बाजूला न्या. दुसरा जो वर्ग आहे, युवा वर्ग आहे, जे निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं की आम्ही युवा वर्गाकडे लक्ष देणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो. बोला दादा, काय बोलायचं? बोला. बाहेरच्या लोकांकडे लक्ष नका देऊ, आपला महाराष्ट्र आपण घडवायचा आहे. दुसरा वर्ग युवा,
इथे तरुण मुलं मुली किती आले? जरा 20शीतले असतील, 30शीतले असतील, हात वरती करा. सगळे तरुणच ना, नुसतं मनानी नाही, जिद्दीने पण असायला पाहिजे, मगच तरुण आपण समजतो. ठीक आहे, आता तुम्ही जो तरुण वर्ग आहे, तुम्ही मला सांगा, गेल्या 2-2.5 वर्षातली जी गोष्ट आहे, आपले अनेक उद्योग जसं तुम्ही बघितलं, आपल्या आई वडिलांचे जे जनरेशनचे आहेत, त्यांच्या पिढीतले आहेत, ते सांगतात तुम्ही शेती करू नका, तुम्ही कृषी क्षेत्रात येऊ नका. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, आणि काय कृषी क्षेत्राचे हाल झाले तुम्ही बघितलं. अन्नदाता आज नाराज आहे, हैराण आहे. मग साहजिक आहे, तुम्ही कुठे जाणार? इंडस्ट्री शोधतो ना आपण, MIDCत जातो, शहराकडे जातो, नोकऱ्या पाहिजे असतात आपल्याला. 2014 साली आपल्याला काय सांगितलं होतं? त्यावेळी भाजपाने सांगितलं होतं प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या या देशातल्या तरुणांना देऊ. 10 वर्षात तरी 2 कोटी नोकऱ्या आल्यात का कोणाच्या नशिबात? आल्यात कोणाकडे? आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना मला होता, आणि तेव्हा देखील 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण ह्या राज्यात आणू शकलो. मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळे द्यावसला गेलो होतो. कधी महाराष्ट्रात आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र केला, आपण आपले उद्योग जे काही आहेत ते तर वाचवलेच, कामगारांना वाचवलं, कामगार कायद्यांना आपण त्यांच्या बाजूनी राहिलो. पण आज आपण पाहतोय कामगार कायदे तर ह्या बदलायचेच आहेत. हे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आणायचं आहे, आणि त्याहूनही पुढे भीतीदायक म्हणजे आपल्या देशामध्ये नोकऱ्याच निर्माण होत नाहीयेत, तर आपण जाणार तरी कुठे? आपल्या वेळी जसं आपण सांगितलं, कामगार कायदे बदलू नाही दिले, अजून कडक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वेळी कामगारांच्या हक्काचं बोललो, ते उद्योगपत्यांच्या देखील हक्काचं बोललो, कारण उद्योगपती जगले तर कामगार जगतील, कामगार जगले तर उद्योगपती जगतील, ही आपली भूमिका आहे. पण हे होत असताना आपण जेवढे उद्योग वाढवू शकलो आपल्या राज्यामध्ये, जेवढी गुंतवणूक आणू शकलो, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग ह्या राज्यात आलेला ऐकलाय का? बघा, प्रचाराची गरजच नाही काढणे साहेब, सगळ्यांना माहिती आहे, सुनील शिंदेजी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, चला आपण मोजूया गुजरातला काय काय गेलं ते मोजूया. पहिली गोष्ट काय गेली? वेदांत फॉक्सकॉन, बरोबर ना? म्हणजे गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न. तिथे येणार आहे मी, तिथे येणार आहे मी. पण पहिलं म्हणजे वेदांत फॉक्सकॉन नेलं कुठे? बलड्रग पार्क नेला कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क नेला कुठे? एअरबस टाटा नेला कुठे? वर्ल्ड कपची फायनल नेली कुठे? मला तुम्ही सांगा, जे सांगतात पुत्रप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटली, मग भारत काय पुत्रप्रेमामुळे वर्ल्ड कप हरला नव्हता? गुजरातला नेण्याची गरज काय होती, जे आमच्या वानखेडेत व्हायला पाहिजे होतं? पण आज हे सगळं होत असताना जेव्हा आपले गद्दार 40 सुरतला पळून गेले होते, तो गद्दारीचा ठपका जो आहे तसाच मी तुम्हाला सांगतोय, तिथून ही सुरुवात झाली. थँक्यू बोलायला सगळे उद्योग आपल्या राज्यातून तिथे पळवले गेले. सगळे एक उद्योग इथून नेत असताना हा विचार कधी मिंदे सरकारने केला नाही, हा कधी विचार ह्या फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गद्दारांनी केला नाही, हा विचार कधी भाजपाने केला नाही की प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र विरोधी होतं, प्रत्येक पाऊल त्यांचं महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं पाऊल होतं. ही जनता हे बघेल हा त्यांनी विचार केला नव्हता. त्यांना वाटलं होतं की 50 खोके जसे वाटून खासदार आमदार पळवले तसं महाराष्ट्र जिंकून येतो, पण महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र, तुम्ही तसा महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. आज नोकऱ्यांसाठी आपण जायचं तरी कुठे? प्रायव्हेट इंडस्ट्री नाही आहेत. नोकर भरतीसाठी जर आपण गेलो तर आपण पाहतो की जो पेपर आपण देतो, तलाठी भरतीचा पेपर होता, 200 मार्क जिथे मिळायला पाहिजे होते तिथे किती मार्क मिळाले? 214 मार्क मिळाले. म्हणजे ईव्हीएम यांनी वोटिंग सारखं त्यांनी केलं, किंवा पेपर ईव्हीएम ने दिल्यासारखं केलं. पण महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आज नोकर भरतीमध्ये संधी नाही. जी आपली तरुण मुलं मुली वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पेपर द्यायला जातात, पेपर फुटतो आणि मग ती स्वप्न चिरडली जातात. आज मी तुम्हाला शब्द देत आहे की ज्या मिनिटाला केंद्रात आपलं सरकार बनेल, या पेपर फुटी विरोधात आपण एवढा कायदा कडक करू की जो पेपर फोडेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आज तुम्हाला मी देत आहे इथे. पण आज ही परिस्थिती एक बाजूला तरुणांची असताना हातात नोकऱ्या नाही, जॉब्स नाहीत. आज आपण बघतो हे दोन्ही वर्ग हैराण आहेत. शेतकरी हैराण आहेत, तरुण हैराण आहेत. दुसरे जे दोन पुढचे वर्ग आहेत ते म्हणजे महिला आणि गरीब. ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज ह्या मंत्रिमंडळामध्ये, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे घटनाबाह्य सरकार आहे, ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे जे 2 मंत्री बसलेत, एक मंत्री असे आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला म्हणजे सुप्रियाताईंना अनेक वेळा त्या कॅमेऱ्यावर
चॅनलवर येऊन घाणेरड्या शिव्या दिल्यात. बरोबर आहे नाही गद्दार? बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे तो मंत्री कोण आहे? उद्धव साहेबांचं सरकार असतं, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं, एका मिनिटात लाथ मारून काढलं असतं, गेट आउट ज्याला सांगितलं असतं त्याच्या मांडी लावून आज बसलेले आहेत. आज आपण पाहतोय महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. एका बाजूला गुंड लोक मंत्रालयात जाऊन रील बनवत आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एक मंत्री असे बसलेत त्या मंत्रिमंडळात जिथे त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. अनेक महिलांनी त्यांच्यावर घाणेरडे आरोप लावले. उद्धव साहेबांनी ज्यांची हकालपट्टी करून टाकलेली त्यांना पुन्हा मिंदेनी यांना बाजूला बसवलेलं आहे. आज मी महिलांना विचारत आहे, हे असे मंत्री तुम्हाला मान्य आहेत का? हे असली लोक जेव्हा मंत्रिमंडळात बसतात तेव्हा तुम्हाला वाटतं का तुम्ही सुरक्षित आहात? आज 50% जे बिल आणलेलं होतं, जे भाजपाने आणलं, सांगितलं आम्ही आता महिलांना 50% आरक्षण देऊ पार्लमेंटमध्ये, कधी देणार माहितीये का? 2034च्या आधी तुम्हाला कधी आरक्षण मिळणार नाहीये. कारण त्याच्या अटीच अशा आहेत की सेन्सस पहिलं होणार, जनगणना होणार, त्याच्यासाठी अजून झालेली नाहीये ती. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्षानंतर सुरू होणार, त्याला लागणार 1 ते 1.5 वर्ष. ते झाल्यानंतर डिलिमिटेशनचा पूर्ण एक एक्सरसाइज होणार, त्याच्यात महाराष्ट्राच्या सीट कमी होणार, काही त्यांच्या आवडत्या राज्यांच्या वाढणार. ते झाल्यानंतर मग महिला आरक्षण येणार. म्हणजे तुम्ही विचार करा 2030-2034च्या आधी येणारच नाहीये. आणि हे सगळं होत असताना महिलांचा आवाज आपण पाहतोय असुरक्षित होत असताना मी आज तुम्हाला विचारतोय, भाजपा असा एक पक्ष आहे, भाजपाकडून जे गुजरातमध्ये कृत्य घडलं, बिल्किस बानो ह्या नावाच्या एका बाईवर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता, रेप झाला होता. तिच्या 3 वर्षाच्या तरुण मुलीला तिच्या डोळ्यांसमोर घरात तिच्या जाऊन चिरडलं होतं. तिचे जे अत्याचारी होते, तिचे जे रेपिस्ट होते, त्यांना अटक केली गेली होती. कोर्टाने सजा सुनावली की तुम्हाला जन्मठेप आहे, तुम्ही जेलमध्ये बसला पाहिजेत. गुजरातच्या सरकारने त्यांना अधिकार नसताना त्यांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांचे हार घातले आणि त्यांना भाजपाच्या प्रचार सभेत फिरवलं. हे अशा पक्षाच्या राज्यात तुम्ही कधी सुरक्षित असू शकता का? तुम्ही विचार करा. असू शकता? कारण आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि सगळ्या मित्रपक्षांची भूमिका हीच आहे की बिल्किस बानो ह्या बाईचं जातपात धर्म कुठचाही असेल, त्या रेपिस्टचा जातपात धर्म कुठचाही असेल, जो अत्याचार करतो महिलांवर, जो रेप करतो, त्याला फाशीच मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि ह्याला बोलतात सरकार. पण आज जसं मी सांगितलं, हे 3 वर्ग, निर्मला सीतारामन ताई, 3ही वर्ग तुमच्यावर खुश नाही आहेत. आणि मग 4था वर्ग जो तुम्ही सांगितला, गरीब असेल, वंचित असेल. आज आपण सगळेच तर गरीब आहोत या देशामध्ये. तुम्ही मला सांगा, जे 2014 आपल्याला सांगितलं होतं की डॉलरला आम्ही रुपयाच्या बरोबरीला आणू, आज डॉलर कितीला आहे, रुपये कितीला आहे सांगा मला. काल परवाकडे सगळ्यात खालती पडलेला रुपये आपल्याला दिसला 84 काय, मला वाटतं आरपार गेला तर 400 पार जाईल तो. पण डॉलर आणि रुपया कधी एकेला आलं नाहीये. तसंच GDP म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल, जे सामान्य नागरिकाला कळतं. काय GDP जे अर्थतज्ञांना कळतं ते वेगळं असतं, पण आपल्याला जे GDP कळतं, गॅस, डिझेल, पेट्रोल. तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती? अब क्या 400 पार, आता कितीला आहे? मग किंमत वाढली की कमी झाली आहे? वचनाचं काय झालं? डिझेल मला तुम्ही सांगा 2014ला किती होतं, आता किती झालंय? त्यावेळी आपण पण युपीच्या सरकार विरोधात सगळे आंदोलन करायचो, भाजप बोलायचे आता भारत बंद, की आपण उतरचो, भारत बंद, लाटाकाटे आपण खायचो. नेते हे झाले आणि केंद्रात डोक्यावर हे बसले. पेट्रोल कितीला होतं 2014ला आणि आता किती झालंय? मग तुम्ही मला सांगा, आज तुम्हाला हा 4था वर्ग, 4था स्तंभ, 4थी जात जी गरीब आहे, हे तरी तुम्हाला वाटते का खुश आहेत किंवा सुखावले गेलेले आहेत? मग नक्की तुम्ही मला सांगा, भाजपाचे नेत्यांनो, बोला दादा. हो, ओल्ड पेन्शन मी येतोय त्याच्यावर साहेब, मी बोलणार त्याच्यावर, सांगणार आहे मी ते. पण आज तुम्हाला सांगतो मी की त्यावेळी आपण जे बोलायचो, त्यावेळी आंदोलन करायचो, गॅस, डिझेल, पेट्रोल अर्धा रुपये वाढला, 1 रुपया वाढला की आपण सगळे शिवसैनिक एकत्र रस्त्यावर यायचो, लाठीकाठी खायचो, जेलमध्ये जायचो. ह्याच भाजपासाठी ज्याला आपण डोक्यावर बसवलं आणि ह्याच भाजपानी आता देशाला जो धोका दिलेला आहे, महागाई कमी झाली नाहीये, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाहीयेत. मग नक्की आपण आंदोलनं केली कशासाठी? आज भाजपा जेव्हा 10 वर्षानंतर पुन्हा एकदा विचारते
की काँग्रेसने क्या किया इतने सालों में? तुम्ही 65 वर्ष जेव्हा झाली तेव्हा विचारू शकत होतात की काँग्रेसने काय केलं, पण 75 वर्षानंतर पण तुम्ही सांगताय नेहरूंनी काय केलं आणि इंदिराबाईंनी काय केलं आणि काँग्रेसने काय केलं. मग ही मधली 10 वर्ष होती कोणाची? हे तर बघायला तयार नाहीत. आणि आज हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की जसे हे 4 वर्ग महत्वाचे, जे आपण बोलतो शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, गरीब असतील, हे हैराण आहेत, हे त्रस्त आहेत, तशी मोठी आंदोलनं आपल्या अंगणवाडी सेविका करत आहेत, आशा वर्कर करत आहेत, ओल्ड पेन्शनवाले करत आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय की ओल्ड पेन्शनवाल्यांना आपण न्याय देणार म्हणजे देणार, हा शब्द मी तुम्हाला आज देतोय, उद्धव साहेबांच्या वतीने देतोय. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्यांच्यासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करणार. पण हेच महत्वाचं आहे की आपल्याला सगळं हे जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाकचौरे साहेबांना दिल्लीत बसवायला लागेल. शिवसेनेचं प्रत्येक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचं आपल्याला तिथे बसवायला लागेल, काँग्रेस पक्षाचं बसवायला लागेल आणि ह्यासाठी आपल्याला लढायला लागेल. मला माहिती आहे, मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करेन की तुम्ही खास करून स्वतःची काळजी घ्या. आपण आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचारावर जेव्हा लागू, घरोघरी जाऊ, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन, विरोधी पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना सांगेन, स्वतःची काळजी घ्या. ही निवडणूक आहे, मेक ऑर ब्रेक निवडणूक देशासाठी आहे. कारण हा देश ह्या निवडणुकीत ठरवणार आहे की लोकशाही आपल्या देशात टिकणार की नाही. हा देश ह्या निवडणुकीत हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ते टिकणार, की भाजपाला जे संविधान लिहायचं आहे ते आपण टिकवणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्या बाजूला राहणार आहात? हा देश हे ठरवणार आहे की एका बाजूला आपण पाहता एकदम काळ्या मनाचे महाराष्ट्र द्वेष्टे गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी सरकारवर कब्जा करून बसलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रामाणिक लोक आहोत. मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं, वाकचौरे साहेब पण जाऊन आलेले आहेत पण त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही आणि महाराष्ट्रद्रोही काम केलं नाही. राजकारणात कोणी कुठे जाऊ शकतं, पण आज ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने उद्धव साहेबांकडे त्यांच्या कठीण काळात उद्धव साहेबांच्या बरोबर आलेले आहेत, ह्याला बोलतात निष्ठा, ह्याला बोलतात प्रेम. गडाख साहेब, आपण देखील आमचं कौतुक केलं, माझं कौतुक केलं, पण मी काहीच नाही. तुमच्यासारखे लोकांचे आशीर्वाद, तुमच्यासारखे लोकांचं प्रेम, एक नातं जे वेगळं आपलं बनलेलं आहे, ह्याच नात्यामुळे मी रस्त्यावर येऊ शकलो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो. हे वेगळं प्रेम आहे, हे प्रेम गरजेचं आणि हेच प्रेम आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. पण हे प्रेम नेत असताना पुढे हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आता आपल्याला EVM मध्ये उतरवायचं आहे, कारण तर आणि तरच आपण हा देश वाचू शकू. आज जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी MSP लागू करायचं असेल, खताची किमती कुठे ना कुठेतरी आपल्याला आटोक्यात आणायच्या असतील, कांद्यावरची निर्यात बंदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचं असेल, दुधाचा जो विषय तो सोडवायचा असेल, हे सगळं जर करायचं असेल, महिलांना जर सुरक्षित करायचं असेल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात रोजगार आणायचा असेल, उद्योगधंदा आणायचा असेल, तर तुम्हाला मतदान करायलाच लागेल. आणि ते मतदान तुम्हाला मशालीवरच करायला लागेल. कारण आज जे काही चित्र मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे अंधाराचं चित्र आहे. अंधकार पसरलेला आहे, नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरलेलं आहे. आज अरविंद केजरीवाल जी जेलमधून बोलत आहेत की नया भारत बनाएंगे, पण त्या नया भारतासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. दिल्लीमध्ये ते 7च्या 7 जागा केजरीवाल साहेब आणि काँग्रेस जिंकणार आहे. तुम्ही मला सांगा, हा मतदारसंघ आपण जिंकणार की नाही? हा मतदारसंघ आपल्यासोबत उभा राहणार की नाही? जर आपल्याला अंधकार पसरवायचा नसेल आणि अंधारात एक वेगळी रोषणाई आणायची असेल तर तुमच्या हातात जी मशाल घेतली ना, ह्याच्यावर आपल्याला बटन दाबायला लागेल. तुम्ही मला सांगा, आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं आहे का इथे? हा, आपलं चिन्ह कुठचं? ही जी मशाल आहे ह्याच्यावर मतदान जर तुम्ही केलं तर ही मशाल दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा रोषणाईला आणेल आणि हा जो अंधकार पसरलेला आहे त्याला दूर करेल. मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिक आणि महाराष्ट्र हिताचं मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. आभार प्रदर्शन. सचिन भाऊ चौगुले यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं. शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष आजच्या भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, तसेच नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार लहू कानडे साहेब, आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब, तसेच नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख साहेब, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते. आकाश, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. हॅलो. सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, सिद्ध संकल्प कार्यालयामध्ये